चला, इयत्ता 8वीचा प्रकरण पहिला आहे परिमेय व अपरिमेय संख्या। यातला सराव संच बघतोय आपण एक। सराव संच एक बघतोय तो फार महत्वाचा आहे संख्या रेषेच्या संदर्भात, फक्त समजून घ्यायचा। काय दिले की संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा। आपण परिमेय संख्या अपरिमेय संख्या मागे समजून घेतल्या, आपण संख्या समजून घेतल्या, त्यातला परिमेय आणि अपरिमेय संख्या 1/300, 2/500, -1/500, 400 अशा काही संख्या असतात, त्या अपरिमेय संख्या असतात, परिमेय संख्या असतात। चला, आपल्याला काय केले या ठिकाणी परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवर समजून घ्यायच्या किंवा मांडायच्या, कशा मांडल्या जातात किंवा त्यांची किंमत काय आहे। अगोदर एक संख्या रेषा काढायची असते। संख्या रेषा आपल्या सगळ्यांना माहिती, मग संख्या रेषा काढत असताना त्याचा मधोमध एक भाग असतो, अर्ध्या रेषेचा मधोमध भाग असतो, तिथं मांडायचं 0, त्याला नाव द्यायचं समजा 0° तिथून, समजा 0° आहे इथं 0° आहे, त्याला आपण नाव दिलं O। हे 0° त्याला नाव दिले। आणि नंतर मग या ठिकाणी 0 पासून सुरुवात 1 2 3 4 5 7 1 2 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वगैरे आपण असे भाग पाडत असतो। तर उजव्या साईडला हे वाढत चालते, अधिक 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 होते, म्हणजे अधिक 1 म्हणजे एकापेक्षा 2 मोठे, 2पेक्षा 3 मोठे, 3पेक्षा 4 मोठे, असे वाढत वाढत हे उजव्या साईडला चालत असतं संख्या रेषे। आता या 0°च्या डाव्या साईडला आपण जसं जाऊ तसं हे, म्हणजे या 0पेक्षा हा 1 -1 लहान आहे, या 0पेक्षा -1 लहान आहे। संख्या रेषेवरच्या डाव्या साईडची गोष्ट करतो मी, या 0पेक्षाही -1 लहान आहे, या -1 पेक्षाही -2 लहान आहे, -2 पेक्षाही -3 लहान आहे संख्या रेषेवरती, म्हणजे या 0पेक्षा ही संख्या -3 ही सुद्धा लहान आहे, हे 0 मोठा आहे। डाव्या साईडला संख्या रेषेवर आपल्याला ज्यावेळेस आपण लिहितो त्यावेळेस सांगायचं झालं, म्हणजे डाव्या साईडच्या 0पासूनच्या सगळ्या संख्या एकमेकापासून कशा आहेत, त्या लहान लहान आहेत, कमी कमी आहेत, हो लहान असतात। हे इथपर्यंत समजले। संख्या रेषा डाव्या साईडची संख्या लहान लहान होत चालते, उजव्या साईडची संख्या वाढत वाढत चालते। ती अधिकची तिथं अधिकची लिहायला काही अडचण, लिहिलं तरी काही अडचण नाही, परंतु काही गरज नसते, काही असं अधिक अधिक वगैरे वगैरे काही नाही। असं संख्या रेषा इथं बाण दाखवलाय, म्हणजे संख्या रेषा आपण किती मोठी काढू शकतो, कारण रेषा म्हटलंय, संख्या रेषा बाण दाखवलाय किती मोठी होईल। चालेल, आता गणित इथं या ठिकाणी संख्या रेषेवर आपला परिमेय संख्या जी आहे ती संख्या या ठिकाणी दाखवायची। त्या ठिकाणी गणित दिलं 3/2 5/2 -3/2 असं गणित या आपल्या संख्या रेषेवर आपल्याला काय करायचंय, दाखवायचं। मग आता हे दाखवत असताना आपण गणिताचं काय करणार, निरीक्षण करणार। निरीक्षण करत असताना छेद सगळीकडे सारखा दिसतो, छेदाकडे लक्ष दिले सगळ्यांनी, म्हणजे 3/2 5/2 -3/2 छेद छेद सारखा आहे, खालची संख्या सारखे सारखे। मग हे जे काही आहे, हे खालची जे काही 2 2 आहे ते समजू का मी आता हे बघा 0 पासून ती आपण संख्या रेषा मांडली, 0 पासून 1 1 ते 2 2 ते 3 तशी कोणी 1 ते 1 1 2 3 मांडलेली आहे, मांडलेले। परंतु मग हे 2 कुठे दाखवायचे गड्या, हे 2 कुठे दाखवायचे गड्या, हे 2 जे आहे हे खालचे जे असतात बघा, याचे 2 भाग केले, म्हणजे 0 पासून 1 किती भाग केले, 2, हे खालचेच 2 येते, म्हणजे हे बघा 1 2 भाग केले, 2 भाग 1 2 भाग केले, 2 भाग केले। इकडे बघा 0 पासून झालं, या 0 पासून 1 पर्यंत 1 2 भाग केले बघा, हिचे 2 भाग केले, हिचे 2 भाग केले, 2 भाग केले, हिचे 2 हे 2 भाग झाले। म्हणजे खालचे जे असतात, खालची जी संख्या असते ती संख्या जी असते ती जे काही एकक असते, या एककाचे किती भाग करायचे ते भाग त्या ठिकाणी आपण करत असतो खालच्या संख्येनुसार। ठीक आहे, ठीक आहे ना। हे 2 का, हे 2च का बा, ही 0 पासून 1 पर्यंत 2च भाग झाले, ते हे सगळे 2 2 बघूया। 1 पासून 2 पर्यंत हे जे काही 2 भाग पडलेले ते खालचे 2 2च होते, म्हणजे इथून इथपर्यंत जो काही 1 पासून 2 हे जे 2 भाग पाडले, म्हणजे खालची जी संख्या असतात ते भाग पाडलेले असतात। ठीक आहे, तसंच या ठिकाणी तुम्ही माझं सर याच्या पण कसं बघा, खालची बघा 7/5 2/5 4/5 बघा, छेद सगळीकडे सारखा आहे। मग याचे बघून घ्या, 0 पासून ते या इथपर्यंत बघा, 0 पासून 1 पर्यंत किती भाग पडले बघा, मधला 1 भाग, 2 भाग, 3 भाग, 4 भाग, हे 5 भाग, बरोबर, म्हणजे खालचे भाग 5। तसंच 1 पासून 2 पर्यंत बघा, 1 भाग 2 भाग 3 भाग 4 भाग आणि 5 भाग,
इथं तर 1 2 3 4 5 1 2 3 4 5 म्हणजे खालची जी संख्या असते ते आपण याचे काय करायचे असतात भाग पाडून घ्यायचे असतात. कळालं हे खालचं काय ते कळालं आता करंट कळालंय. परवा दिवशी विषय चालला होता आपला तो हा खालचे जे असतात ते भाग पाडायचे असतात. ठीक आहे. तसंच आता ही खालची संख्या आहे खालची किती आहे 8 आहे बरोबर आहे 8 बघा शून्यापासून 1 एकापासून 2 म्हणून 8 भाग दिसतात का बघा बरं 1 2 3 4 5 6 7 8 बघा हे एवढे जे काय याच्यामध्ये सगळे 8 भाग आहेत 1 भाग 2 3 4 5 6 7 8 ही खालची संख्या ती 8. तसं इथून इथपर्यंत गेलो 1 2 3 4 5 6 7 8 बघा तसंच याचं बने 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे खालची जी संख्या असेल ती संख्या म्हणजे या ठिकाणी आपण जे इथून एवढं जे काही एकक घेतलेलं आहे हे एककाचे तेवढे पाडायचे असतात भाग. कळालं हे येतच आहे. तसंच हे 10 आहे तसंच याचं खालचं पण बघून घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे एकच दोनापर्यंत किती भाग पाडलेत आपण 10 भाग. तसंच इथं 10 भाग पाडले तसंच इथं 10 भाग पाडले तसंच इथं 10 भाग पाडले हे अशा स्वरूपाचे भाग हे पाडायचे असतात. कळालं इथपर्यंत ओके. आता तुमची खालच्या संख्येचा प्रश्न सुटला जी छेदस्थानी संख्येचा प्रश्न सुटला. आता इथं 3/2 मग आता या ठिकाणी अधिक मध्ये 3/2 म्हणजे शून्यापासून मोजायचं इकडं शून्यापासून 1 2 3 हा शून्यापासून झालं 1 हे शून्य सोडून द्यायचं 1 2 3 संख्या आली आपली इथं काय संख्या आहे ती 3/2 संख्या आली आपली 3/2 बर. आता ही संख्या कुठे मांडायची मग 5/2 सांगा बरं मला बघा शून्य सोडून दिला मग शून्य सोडून दिला 1 2 3 4 5 या ठिकाणी आली 5/2 ही संख्या इथं आहे. आता वजाची म्हणजे या साईडची शून्यच्या साईडची म्हणजे किती 3 आहे -3 बघा हे शून्य सुटलं तर दुसऱ्या बघा 1 2 3 म्हणजे ही संख्या इथं आली म्हणजे -3/2 इथे येणारी संख्या. काय कळलं याच्यातलं आता हे असं आहे खालचं बघू. आता हे 5 का कशी तुम्हाला तर कळाले आता हे 5 कशी आता तसं आता 7/5 ठीक आहे 7 मग शून्यापासून 7 मोजणार बघा शून्य सुटलं 1 2 3 4 5 6 7 इथं आले म्हणजे आले 7/5 झालं. हे 5 तर ऑलरेडी आहेच ना हे 1 2 3 4 5 हे 5 आहे हे 7 इथपर्यंत मोजले बरोबर आहे. बघा 2/5 बघा शून्य सुटला 1 2 इथं 2/5 आता इथं -4/5 आहे म्हणजे वजा इकडे आहे वजा इकडे आहे ना शून्य सुटला 1 2 3 4 इथं आली म्हणजे -4/5 हे गणित इथं असं. चला आता पुढचं गणित काय सांगतंय -5/8 8 प्रश्न सुटलाय कारण याचे 8 समान भाग केलेत आपण 1 2 3 4 5 6 7 8 8चा प्रश्न सुटलाय राहिला तर -5 शून्य डावीकडे साईडला -5 आहे 1 सुटून गेला शून्याचा सुटलाय 1 2 3 4 5 संख्या इथं आली म्हणजे -5/8 -5/8 ही इथं आली. आता 11/8 8चा प्रश्न सुटलाय आता 11 घ्यायचे आपला शून्यापासून उजव्या साईडला 11 मोजू 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 संख्या इथं आली 11/8 ओके. आता खालचं आहे 13/10 10चा प्रश्न सुटलेला आहे कारण 10 भाग पाडलेत आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 भाग पाडलेत आपण
आता राहिले वरची 13 13 घ्यायची 13 व 10 छेद म्हणजे अधिकच आहे प्लस मध्ये म्हणून तिकडून मोजणार आपण है ना. तर 13 बघू की शून्य सुटला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 इथं आलं म्हणजे किती 10 अंश 13 अंश 10 छेद 13 अंश 10 छेद. नंतरच आहे 17 अंश 10 छेद तेच आहे उजव्या साईडला दिले म्हणजे 10 छेद तो प्रश्न संपला. आता राहिले 17 मग घेतलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 म्हणजे झालं 17 अंश 10 छेद. या स्वरूपामध्ये आपण संख्या रेषा ज्या आहेत परिमेय संख्या ह्या संख्या रेषेवर अशी दाखवायची असते. त्यामुळे समजून गणित घ्या आणि सर्वांनी आपल्या स्वतःच्या मनाने करा. पुढचे गणित बी जे आहेत तेही स्वतःच्या मनाने तुम्हाला करायचे. ओके थांबू आता मग. ओके पा ला